साताऱ्यात गुरुवारी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। तब्बल 32 वर्षांनंतर हे साहित्य संमेलन साताऱ्यात होतंय। या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। सर, काय सांगाल, काय उद्यापासून कशी तयारी आहे सातारा स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी या संमेलनासाठी सज्ज झालेली आहे। उद्या ग्रंथदिंडी, कवी कट्टा, ग्रंथ प्रदर्शन अशा कार्यक्रमांनी संमेलनाचा शुभारंभ होणार आहे आणि उद्घाटन हे 2 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय पातळीवरच्या लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे आणि विविध मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 3 दिवस अजितदादा, एकनाथ शिंदे असे मंत्री महोदय सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। गिरीश कुबेर, शाहू पाटोळे, अमोल पालेकर अशी विचारवंत सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। परिसंवादाचे विषय असतील, मुलाखती, पुस्तक चर्चा, कवी संमेलन, अशोक नायगावकर आपल्या सातारा जिल्ह्यातले ते सुद्धा ह्याला हजर राहणार आहेत आणि अनेक मान्यवरांच्या विचारमंथनातून 4 दिवसाचा हा सोहळा रंगणार आहे। तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन होतंय आणि ह्या संमेलनामधून एक वैचारिक क्रांती देशभरातल्या लोकांना पाहायला मिळेल। एक नवा विचार सुद्धा या संमेलनाच्या व्यासपीठावरून देशभर जाणार आहे। कॅमेरामन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।